मालवणमधील राड्याचा हिशेब ठाकरेंच्या सेनेकडून नागपुरात चुकता. ठाकरेंच्या समर्थकांकडून नागपूर विमानतळावर नितेश राणेंविरोधात घोषणा. ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेल्या समर्थकांचा राणेंविरोधात गोंधळ. नागपूर विमानतळावरील गोंधळानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांकडून मालवणमधील राजकीय राड्याचा उल्लेख. आज जोश कायम असतो, शिवसैनिकांनी दाखवून दिलाय, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. 4 घोषणा ऐकून बंटी बबली खुश होतील, नाव न घेता नितेश राणेंची उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील 28 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार, तर संध्याकाळी जाहीर सभा. नागपुरातील काँग्रेस नेते सुनील केदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला. नागपूरच्या ग्रामीण भागातील 6 विधानसभेची ठाकरेंना दिली माहिती, तर रामटेक विधानसभा काँग्रेसला सोडण्यास ठाकरेंचा नकार. नागपुरातील हॉटेल रॅडिसन इथं उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांची गर्दी, तर तिकीट मिळावं यासाठी इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह उपस्थित. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना मारून टाकण्याची सुपारी दिली. भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप. राज ठाकरेंच्या जीवालाही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आनंद दिघेंच्या मृत्यूवर बोलताना सूचक वक्तव्य. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. यवतमाळमधील किरकोळ भाजी विक्रेते संपावर. ठोक भाजी विक्रेते हे चिल्लर स्वरूपात भाजी विकत असल्याचा किरकोळ भाजी विक्रेत्यांचं नुकसान होत असल्याचं संपाचं हत्या. पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. महाराष्ट्रात सुमारे 11,200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी. मुसळधार पावसामुळे 26 सप्टेंबरला पुण्यात येऊ शकलो नाही. पुणेकरांना त्रास होऊ नये यासाठी दौरा रद्द केला. उद्घाटनानंतरच्या पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. मोदींनी ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर पुणे मेट्रोतून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट असा मेट्रोनं प्रवास. टीका करणारे टिकणार नाहीत. पुणे उद्घाटनावरून आंदोलन आणि टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा टोला. मुलींची पहिली शाळा भिडेवाडा स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन. पुण्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न. सोलापूर विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन. सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुभाष देशमुख वगळता एकही आमदार खासदाराची हजेरी नाही. जिल्ह्यात एकूण 11 आमदार आणि 2 खासदार असूनही त्यांची अनुपस्थिती. सोलापूर विमानतळाचं उद्घाटन ऑनलाईन झालं, ते कधी अंडरलाईन होईल सांगता येत नाही. सुशीलकुमार शिंदेंची सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनावरून टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.